हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. सकाळ सकाळ दोनच माणसं दिसतात. एक पोटासाठी वणवण करणारी आणि दुसरी पोट कमी करणारी. बरोबर आहे ना? म्हण्या, परीक्षा संपली की लगेच जिम जॉईन करीन. जण्या, का? म्हण्या, रिझल्ट येईपर्यंत मार खाण्या इतकी तरी बॉडी बनायला हवी. बायकोला वाईफ का म्हणतात? मी खूप विचार केला, पण आज मला वाईफ अर्थ कळना. विदाउट इन्फॉर्मेशन फाईट इन एव्हरी टाइम. कोणाचंही रडणं तोपर्यंत खरं समजू नये जोपर्यंत त्यांच्या डोळ्यातील पाण्यासोबत नाकातून बुडबुडे बाहेर निघत नाहीत. कोणती स्त्री हार तेव्हा स्वीकारते जेव्हा तो हार सोन्याचा असतो. बायको, 2 किलो मटार घेऊ? नवरा, घे की, एवढं काय विचारायचंय त्यात. बायको, परवानगी मागत नाहीये, सोलाल ना. का कमी घेऊ? नापास होण्याची खुशी ना नापास होण्याचं गम. जोपर्यंत आहे दम फॉर्म भरेंगे हम. 2 विषयात नापास संघटना. म्हण्या, माझ्याशी पंगा घेण्याआधी 10 वेळा विचार करा, म्हणजे मला पळून जाता येईल. वडील श्रीखंड घेऊन येतात. मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो. इतक्यात आईचे लक्ष जाते. त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते, किती वेळा सांगितले आधी फोटो काढून व्हॉट्सअपवर टाकायचा आणि नंतर खायचे. आत्महत्येचे 2 मार्ग. झटपट आत्महत्या. एक मोठी रस्सी घ्या, गळ्यात अडकवा, छताला लटका. रमत गमत आत्महत्या. एक मंगळसूत्र घ्या, एका मुलीच्या गळ्यात अडकवा. चिंगी, सगळे बोलतात की युद्ध झालं तर देश 20-30 वर्षे मागे जाणार. याचा अर्थ मी विवाहित आहे तर अविवाहित होणार. गलती इंसान से ही होती है, जैसे आप से हो गई ऊपर की लाइन पढ़ने में. वाढत्या पोटाला सगळेच दावे ठेवतात, पण लोकांना काय माहिती की मोबाईलची स्क्रीन किती छान पुसता येते त्याने. नोटबंदीमुळे रांग, लस घेण्यासाठी रांग, लॉकडाऊनच्या वेळी रांग, आधार अपडेट करण्यासाठी रांग, गॅस तुटवड्यामुळे रांग. भारतातील लोकांचं आयुष्य रांग लावण्यात संपतं की काय? मुलगा, तू व्हॉट्सअपवर आहेस का? मुलगी, नाही, मी टेरेसवर आहे. मुलगा, अगं तू व्हॉट्सअप यूज करतेस का? मुलगी, नाही, मी कोल्ड क्रीम लावते. मुलगा, अगं माझी आई, तुला व्हॉट्सअप चालवता येतं का? मुलगी, नाही, पण तू चालव, मी मागे बसेन. घरवाली तो मैं हूँ बनूंगी तुम्हारी, और सुबह उठते ही बोलूंगी, हाँ जी सर, जी सुनिए, चाय बनाऊं या कॉफी. म्हण्या, रिझल्ट आज आहे, पण पप्पांनी मला कालच बदलून काढले, कारण आज त्यांना बाहेर जायचं होतं. बहुतेक यालाच म्हणतात विश्वास. पेशंटला भेटल्यानंतर दिलासा देण्याच्या पद्धती. न्यूयॉर्क, लवकर बरे व्हा. लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. टोकिया, टेक केअर. सातारा, सांगली, यामुळे आमचा एक पाहुणा मेला. एकदा शिक्षकांनी विद्यार्थ्याला विचारलं, बाळा सांग, पाहू सूर्य पूर्वेकडूनच का उगवतो? विद्यार्थी म्हणाला,
सर, कारण जो तो पश्चिमेकडे उगवला तर लोक म्हणतील गुगल मॅप्स चुकीचा आहे. नवरा, डार्लिंग आजपासून आपण एकाच ताटात जेवूया का? बायको, का हो? एकदम एवढं प्रेम? नवरा, मनातल्या मनात. डोंबलाचं प्रेम, तेवढंच एक ताट कमी घासावं लागेल. उगाच भांडण काढणाऱ्या मुलींसाठी ज्या घरच्या ह्या होतील सुना त्या घरची भांडी वाजतील खणाखणा. लोक म्हणतात की एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते. एकदम चूक. आपण लहानपणापासून अभ्यास करतोय, लागली का सवय? याला म्हणतात कंट्रोल. हॉटेलला गेल्यावर टिश्यू पेपर मागणारे घरी असल्यावर हळू चड्डीला हात पुसतात. मुलगा, बाबा पेपर खूप सोपा होता पण एका प्रश्नाचे उत्तर आठवेना. बाबा, कोणता प्रश्न? मुलगा, तुमच्या वडिलांचे नाव काय? बाबा, काय? मग काय लिहिलं शेवटी? मुलगा, मी लिहिलं आम्ही घरच्या गोष्टी बाहेर कोणाला सांगत नाही. एक गाढव मरून पडले होते. पुणेकराने म्युनिसिपालिटीला फोन लावला. अहो, इथे एक गाढव मरून पडले आहे. उत्तर आले. मग आम्ही काय करू? पुणेकर, काही करू नका. मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.